होती चांगली नाही एवढी खास नाही. आज फुल ऑन ऍडव्हेंचर झाला. पाऊस पण वाढलाय काहीतरी वेगळी वाईफ घेऊन जाते मला आज. ही गोष्ट भेटली ज्याचं कोणालाच भेटली नाही मला कळलेलं आहे. अरे वा मी पण माझा हे माझे. तर ओके नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मागच्या ब्लॉगचं जरा रिकॅप करतो. आपण आलो आहे गोव्यात. तर पंजिम साईडला ओल्ड गोवा साईडला होता. आता आपण आलो आहे श्री मंगेश प्रसन्न मंदिरला आलेलो आहोत आपण आता. तर लास्ट ब्लॉगमध्ये बघायला तर मी निघाला होता हॉटेलमध्ये. त्याच्यानंतर आम्हाला यायला इकडे किमान 1.5 तास लागला प्रवासामुळे. नाही तर आमचं जरा जमिंग झाल्यामुळे इकडे तिकडे गेल्यामुळे वेळ लागला. सो त्याच्यामुळे जरा उशीर झालेला आहेत. अर्धे पुढे गेलेत. मी ब्लॉग चालू करण्याच्या पाठी राहिलो आहे. तर सगळ्यांना जरा भेटूया आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. तर आता बघितलं असेल तुम्ही मंगेश टेम्पल. आता बाहेर पडलो परत. मंगेश टेम्पलनी बाईक जिरवली असं नाही, पण जाताना पाऊस होता आणि प्लस येताना पण तेवढाच पाऊस पडला डबल. आता मी येताना शिस्तीत आजोबांना आणत होतो म्हणून गाडीतनं आलो. बाकी मंडे येतात चालत, कारण का गाडी आता अलाउड नाही. मला इकडे पार्किंगलाच लावायला लागते. प्लस इकडे जे आता आहे माझ्या पाठी पार्किंग बघतं ते आम्ही आलो तेव्हा एकही गाडी नव्हती. माझ्या पाठची जी फ्रेम आहे त्याच्यात एकही गाडी नव्हती. आता गाड्या बघा किती आहेत त्या. आणि आजोबा असल्यामुळे आम्हाला जरा एक हे भेटलं, कन्सेशन भेटलं की आम्हाला एक गाडी आत नेता आली. पण आत्ता जसं फॅमिली फिरत येतात त्या पाऊस पण वाढला त्याच्यामुळे चाललं आहे सावकाश. आता वाजलेत तसे 1 बघायला गेलात तर. आता माझ्यामध्ये तरी प्लॅन आहे पंजिम आणि ओल्ड गोवा फिरायचा आज. खरं साऊथचा विषय होता पण सगळं लेट झाल्यामुळे माझ्यामध्ये साऊथ जाण्यात अर्थ नाही. आणि कसं आहे माहिती, फॅमिली घेऊन येताना तर तुमचं प्लॅन असला तरी जरा वर खाली होतंच. ओके आता आलो ओल्ड गोवा. चला लवकर जायचं आहे, नो पार्किंगमध्येच आपल्याकडे. आता आलो ओल्ड गोवा चर्च आणि हा आहे ओल्ड चर्च. आता आमच्या टायमिंगनुसार आम्ही ओल्ड चर्चलाच जाणार आहोत. ऑब्विसली आमचा 10 वेळा झाला, पण आपण जे सगळे आलो त्यांच्यासाठी इकडं परत एकदा जाणार आहोत. चला गाड्या पाठी लावलेल्या आहेत. कशी तरी भेटले जागा. आता गाडी लावूया. ट्रायपॉड विसरलो मला, हे बघितलं ट्रेलर मी ट्रायपॉड विसरलो यार. राहू दे. हो घेतो मी. कंटाळ लागतंय काय ना फिरायचं अजून. असं तुम्हाला मार्केट भेटणं मग तुम्हाला काय कंटाळ देणार नाही. चला बघूया आता. चर्च असा आम्ही अर्धा पाऊस जसं अर्धा असं पाऊस पडल्यामुळे जरा अजून वेळ गेला असेल. तेवढाच फिरून मोकळा झाली. पिंटू बघा त्याने आज आम्हाला गाईड केलं. आणि मलाही सांगायचं राहिलं, तिकडे मंगेश टेम्पलला एक पुरणपोळी भेटली होती. बघ कशी होती पुरणपोळी. होती चांगली नाही एवढी खास नाही, चांगली. बाय बाय ओल्ड गोवा. आता डायरेक्ट पंजिम सरळ. हॉटेलला बसले खानावळ आहे. बसले सगळे आणि आमची जागा भेटली इकडे. परत जर भरपूर मोठं ट्रान्झॅक्शन आहे. त्या वाजले 7 आणि आमची जाम गडबड चालू आहे, कारण का असले आमचे 12 वाजलेले आहेत.
कारण लांब धावपळ झाली. आम्ही आता मगाशी आलो 5:30 वाजता, 5:30 नाही सॉरी 6 वाजता आलोय. आणि त्याच्यानंतर 2-4 किरकोळ कामं होती आणि आता आम्हाला जायचं क्रूजला. तर क्रूजची पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस आम्ही घेतलेली आहे. तर क्रूजची बस येणार आहे बाहेर, ती येणार आहे 7 वाजता. आणि आता पण 7 वाजलेले म्हणजे बस ऑलरेडी आलेली आहे. आज फुल ऑन ॲडव्हेंचर झालाय. इकडे बोलू त्याला. बहीण आहे का ना फोन लाव भाई. फुल ऑन ॲडव्हेंचर आले बस पकडायला. त्यांना सोडले आता बस पकडायला. त्यांना सोडले, एक गाडी आणली, ती एक गाडी इकडे लावायला लागली पुढे. आणि पाऊस पण वाढलाय. शेट आज ॲडव्हेंचर तुला वाटतंय? हा तिकडे जाऊन जर मला नीट क्रूज नाही दिसली आणि पिकअप ड्रॉप आहे पप्पाने हे कन्फर्म केलं की आई परत येऊन सोडणार आहे की नाही. नाहीतर तर गाईज फायनली बसलो आहे बसमध्ये. सांगतो विषय काय झाला. आम्ही आलो 6 वाजता होतो. आम्ही जेवल्यानंतर आमचं ठरलं फाउंटनपाशी जायचं, तिकडे फोटो काढायला. तिकडे आम्ही गेलो, फोटो काढले, पण नो पार्किंगच्या इशूमध्ये लवकर निघायला लागलं. तिकडनं आम्ही ठरवलं दोनापावला जायचं. दोनापावाला आता विषय आहे, आधी पण आम्ही गोवा फिरलो. दोनापावाला डायरेक्ट एंट्री भेटते, तुम्ही गाडी घालू शकता, शेवटपर्यंत जाऊ शकता, वरती सगळं दोनापावला फिरून मनी फिरून परत येऊ शकता. पण सेम टायमिंगला पाऊस होता, आमच्याकडे छत्र्या जास्त नव्हत्या. आणि दोनापावला आम्ही रिक्वेस्ट केली की नुसतं आम्ही राऊंड मारून येतो. एक गाडी गेली आमची. एक गाडी गेल्यानंतर बघितलं तर तिकडे राऊंड मारून सुद्धा अर्थ नाही थांबायची. त्या गाड्यांना जायला देते, त्यांचं हॉटेल आहे आत किंवा त्यांचं टुरिस्ट कॅब आहे त्यांना जायला देतात. बाकी ज्यांना आत जायला देत नाहीत, नुसतं राऊंड पण मारत देतात. आज बाहेर पार्किंगला लावायला गाडी सांगतात. हॉटेलला परत आल्यानंतर जरा किरकोळ काही सामान घ्यायचं होतं, त्याच्यामुळे गडबड झाली. आणि गाडीचा टायमिंग होता 7चा यायचा. आणि आमचा बाहेर त्यावरून निघायचं पण टायमिंग झाला 7. सो त्या धावपळीच्या नादात पाऊस पण आला, जो भरमसाठ आला, एकदम ढग फुटल्यासारखा. आणि मग जे झालं या अर्धा तासात ते आता आम्हालाच माहिती आहे. हां, त्याने त्याचा गुडघा मोडून घेतला, आणि पावसाचा आनंद वेगळाच घेतला. हिचा पावडरचा वेगळाच आनंद घेतला. हिला वर पाठवलं, परत पावडर भेटली नाही, काय नाही. हिचं सोडा, हिचं काय नाही, ही नालायक काय असं काय सगळं झालं. सो आता फायनली बस भेटली आम्हाला क्रूजला, जी आम्हाला पिक करणार आहे, क्रूजला जाणार आहे आणि परत ड्रॉप करणार आहे रात्री. मी पाठी बसलेलो आहे आणि एसीच्या हातात त्याने एसी चालू केलेलं आहे. बरं आहे, तिथे काळोख पण आहे, लाईट पण आहे. लाईट पण थोड्याने ऑफ करतील. आणि दुसरी गोष्ट, मला फोनची बॅटरीचं पण वापरली पाहिजे, कारण का फोन आता मी बघितला 40%वर आणि मी चार्जर नाही आणला आहे. सो रात्री परत ठेवायचा मला. सीटवर बसायचा फायदा पडायला एक रूम कितने फेल त्याच्यावर. बरं बस निघाले तर जाऊया डेस्टिनेशनवर. ड्रॉप जरा वेगळीकडेच आहे. पार्किंग येऊन सगळीकडनं फिरून देतोय. क्रूजवर जायचंय की कुठे जायचंय? वे टू क्रूज पण आहे काहीतरी बोर्ड आहे बघा. पूर्ण फील लिटरली काहीतरी वेगळी वाईब घेऊन जाते मला आज. कुठून नेते बाई. आधी बस मध्ये बसवलं, मग पार्किंग लॉट फिरवलं, आता कोणती काय कुठे चाललं नाही गेस. पण टर्मिनल ह्या साईडला काय करतोय? पाठच्या साईडला हे आहे, लेक आहे, लेक बीच काही म्हणाल. पाठच्या साईडला ते अंडरग्राउंड साईडने जात असेल तर आय डोंट. इकडनं चेकिंग केली आहे, आता असंच पुढे जायचंय. आज दुसलेलं तिकडनं चेकिंग झाले, आता पुढे जायचं आहे. अजून सुद्धा राहिलाच आहे. सगळ्यात पुढे 2 बोधे आहेत. हे 2 ब्रिज आहेत आणि हा न्यू जो वास्को डायरेक्ट हायवे लागतो आपला साऊथ साईडला जायला. केरळला गेलो तर इकडे स्टील बोट मध्ये लाईफ जॅकेट आहे ना. मला पोहता येते ते पण आहे, पण कठीण त्यांचंच आहे रे. ज्यांना पोहता येतं तीच टायटॅनिक मध्ये मेली रे. वी आर ऑन टर्मिनल. मी आता माईक नाही लावला, जरा ऑडिओला हे करा, कारण का माईक लावायला थांबलो तर आमची सीट जाईल. आम्हाला पहिलं बघायचं सीट भेटते काय आम्हाला.
तो प्लेन मेन विषय काढता प्रायव्हेट विषय. हा हो तेच त्याच्यामुळे आता धावायला लागतंय आणि चल धावतो आधी नंतर बोलतो. निर्वाण तिकडे आहे ही तिकडनं आत जायचं आहे नुसतं असा विषय. मी पण तेच बोलतो ही निर्वाणा नाही आम्हाला वाटलं ही निर्वाण आहे म्हटलं फोटो मध्ये वेगळी दिसत होती. मॉर्निंग द क्रूज बघा आजोबा पण आलेत रिस्पेक्ट आहे यांच्यासाठी. बाय फॉर लँड नाव भेटूया लवकर 11 वाजेपर्यंत तुम्हाला. अजून ऑन बोर्ड नाही केले चालू आहे अजून सगळे बसत आहेत आणि हा तो ब्रिज तिकडनं आपण येतो थोडक्यात आपण कलंगूटला राहतो तिकडे आणि या साईडला पॅराडाईज पहिली आहे त्याच्यात हे आहे आणि बाकीच्या पुढे लागतात त्या साईडला आणि तिकडे मी जास्त फ्रेम घेऊन जात नाही कारण पब्लिक पण आहे प्लस कॉपरेट म्हणून ही गोष्ट भेटली ज्यातून कोणालाच भेटली नाही हे मला कळलेलं आहे आणि तो अख्खं रिकामी आहे ते म्हणजे हे खरं तरी आहे सनसेट डेक अप्पर माझ्या इकडे कोण येणार नाही आम्ही आमचा एन्जॉय करू आमची फॅमिली नंतर लोकांना कळेल 600 लोक बोर्ड करतात एका वेळी तर कळेलच. पाऊस आलेला आहे काय अर्धी जनता तिकडे आहे. मित्रांनो स्वागत आहे गुड मॉर्निंग. आज आहे नेक्स्ट डे तर आज फायनल जो दिवस आहे तेव्हा आपण गोवाला आणि हा हॉटेलला बाय बाय करतोय. तिकडे तयार होतात बॅगा लोड करतात सगळे अशी काही ही प्रॉपर्टी होती होमस्टेच होता आणि ठीक आहे होमस्टे आहे की बोलू शकत नाही प्रॉपर्टी होती कारण इकडे कोण होमस्टेला कसं असतं इकडे लोक त्यांचा स्टे असतं ते राहतात नाही आय गेस होमस्टेच होता जे ओनर आहेत ते तिकडे राहतात आणि अख्खी प्रॉपर्टी त्यांनी हॉटेल या होमस्टेला दिली होती. सो ठीक आहे एक्सपिरियन्स ठीक होता कारण त्यात जेवढं ॲम्युनिटीज वगैरे वापरता आणि एक्स्ट्रा चार्जेस वगैरे भरपूर घेतली आणि क्लिनिनेस नव्हती एवढाच प्रश्न होता. म्हणजे आपण बोलतो ना सोडा आता होमस्टेने आपण काय अपेक्षा आपण. तर कालचा विषय सांगतो तुम्हाला काय झाला. काल आम्ही गेलो क्रूजवरती सगळे आम्ही एन्जॉय केलं. रात्री 11 वाजता आलो. नंतर बोध्या काकींची ॲनिव्हर्सरी होती ती सेलिब्रेट करायला आम्ही गेलो होतो बीचवर पण बीचवर सुद्धा पाऊस आला नंतर आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं राहू दे मग काय व्हेजवाल्याने आमच्या इकडे काय खाल्लं नव्हतं सो त्यांना खायचं होतं म्हणून आम्ही बाहेर गेलो आणि मग येईपर्यंत 2:30 वगैरे वाजले आम्हाला. मग आम्ही परत कलंगूट वगैरे साईडला गेलो होतो म्हणून मी शूट नाही केलं कारण मोबाईलची बॅटरी प्लस लो होती तर म्हटलं तोच कलंगूट एरिया होता आणि आम्ही नुसतं खायला गेलो. तर निघालोय फायनली असा जागा विषय होता म्हणून रात्री काही शूट नाही. आता बाहेर पडलो चेकआउट केलंय अजून आम्ही 2-4 स्पॉट फिरून जाणार आहोत जाता पण. आता पहिला स्टॉप आपला माझ्यामध्ये होईल आपला कॅफे किंवा त्याच आजूबाजूला कुठेतरी नाश्ता करू जसं त्यांचं नियोजन आहे तसं आधी तिकडे तरी जाऊया कलंगूट साईडला. सेकंड कॅफे का नाश्ता आज पण तिकडे जाऊ कॅफे काला वगैरे पण आपल्याला तिथे होते आजोबा कम्प्लीट येत नाही चिकन होतं त्यामुळे चिकन आहे आम्हाला एवढं नाही की आज पोळी नाही भेटले पाव भेटलाय. सगळा नाश्ता झालाय काय एक नंबर. काकाला टेन्शन आला आता आलंय गाडीचं गाडी पार्किंग काय भेटत नाही. हा का खायला नाश्ता वगैरे सगळं छान आहे पण पार्किंगचा इश्यू आहे. खूप मोठं टेन्शन असतं पार्किंग मिळवायचं. तुम्ही योग्य ठिकाणी पार्क करा नाही तर 2,000 रुपयाचा फाईन लागेल. जसं आता काका हिशोब करायला जाणार कितीचा फाईन लागतोय. कॅफे आहे तुम्ही आला ते आहे तर कलंगूटचे मंदिर लागतं जो सर्कल आपण समोर जातो टिटोस लेनला थोडक्यात असं आणि हा पार्टी जातो कॅन्डोलियनला. इकडे मध्ये हा जंक्शन असतो कलंगूटचा तिकडे हा टोपच्या पार्टी आहे
कॅफे आनंद हेच नाव आहे. ते तुम्हाला रोज ऑमलेट वगैरे भेटतील. चालेल. व्हेजवाले इकडे गेलेत, व्हेजवाले प्युअर व्हेज आनंद मध्ये गेलेत. आम्ही कॅफे आनंद मध्ये गेले. चल मगाशी तिकडे होतात, आता इकडे आलात. मी दोन्हीकडे आहे ना. अरे वा, तू पण माझा आहेस, हे माझे आहे. तुला वेगळाच ते बसते. खातात ब्रेड जाम. माझी आहेत जे रे. पिटपूज इज हिअर. आता निघालोय. इकडे वैगाटाला येऊन तास झालाय, पण हे शॉपिंग हे ते करण्यात खाली वेळ गेलेला आहे. कुठे झाली? हा, आणि त्याच्यात एक वर झालाय की माझा माईक ची बॅटरी फुल डाऊन झाली. त्याची आहे, पण हा जो अडॅप्टर आहे तो फुल डाऊन आहे. आय गेस त्याच्यामुळे ऑडिओ आला नाही. चालू वॅगाटारला. आता आम्ही चंबोरा फोर्ट चढतोय. फर्स्ट स्टेजला तिकडे पार्किंग आहे खाली. वॅगाटारला येऊन तास झालाय, पण ह्यांच्या शॉपिंग वगैरे ह्याच्यातच वेळ गेलेला आहे. तिकडेच तासभर खाली काढलेला आहे. जेवलो नाही. आताच नाश्ता केला होता निघताना, सो जेवलो नाही. आणि दोनदा पाऊस पडला, त्याच्यामुळे आम्हाला थांबायला लागले. आणि त्याच्यात एक प्रॉब्लेम असा झाला की माझा माईक फुल डेड झालाय. त्याची बॅटरी संपली, म्हणजे माईकची नाही पण ॲडॅप्टर संपले. मी रोज माईक चार्ज करत होतो, पण ॲडॅप्टर चार्ज करायला विसरलो होतो. ॲडॅप्टर लागत नाही, मला काय कळत नाही. चापोरा फोर्ट चढायचं आहे. तोच तो दिल चाहता आहे मला. आमचा दिल चाहता आहे नारळ पाणी. बघा, अजून तिकडे वरपर्यंत चढायचंय. आणि इकडे आम्ही अजून पार्टी आहेत सगळ्यांच्या. आणि मला हे दिलं खायला, जे आम्हाला नको आहे. ते असं एका शांत जागी बसून खायला ठीक आहे, चालता चालता वैताग आलाय खायला. सगळ्यात शेवटी आम्ही वाट लावणार आहे घरचे. फोटो सेशन आणि मका खायच्या नंतर आम्ही लय वेळ काढले. आता पाठीमागे इकडे ऑडिओ तुम्हाला क्लिअर येत नसेल तर सांगतो. माझ्याकडे माईक आता बॅटरी उरली नाही. माईकची चार्ज करू सुद्धा त्याला काय झालं मला माहित नाही. तरी मी बोपटून बोलतोय. वारा पण भरपूर आहे इकडे. सो एन्जॉय बीच. आता मी वरती आलोय. वारा असल्यामुळे मला जरा बोपटायला लागणार आहे. घरच्यांना शोधायला पाहिजे, घरचे कुठे माहित नाही. कॅमेरा लिटरली माझ्या हातात शेक होतोय. हा आहे द दिल चाहता है फोर्ट, द चापोरा फोर्ट वॅगाटारच्या इकडे. आणि हा त्याचा चापोरा बीच. अरे यार, ये होता है इंस्टाग्राम का नतीजा. भीड़ देखो यहाँ पर. एवढे वर्ष 15, 20, 16, 20 त्याच्यापेक्षा पण जास्त फेरी असेल. मी पण वॅगाटारला कधी आलो नाही या साईडला. पण आता ती सोशल मीडियामुळे रश असते. आज तर संडे पण आहे, तर विचार करा. आणि ऑफ सीझन आहे. चला ऑफ सीझन आहे. हे जर पीक आला असेल, गोव्याचा पीक सीझन असेल, बसायला पण जागा नसेल, एवढी गर्दी असेल. आता लई दिसलेली आहे, त्या कोपऱ्यात बसलेली आहे. 4 टकली, बाकीची कुठे आहेत माहित नाही. टकला एकच आहे, बरोबर आहे. काय कोणाच्या मांडीवर कोण झोपलाय? काय बोलताय? फॅमिली फ्रेंडली कंटेंट आहे आपला. टिंगी, तुझा 18+ पण नाही. अरे 16 पण नाही. पडला कसा तू? अरे तू पडलास कसा? अरे ऐकशी माझी चप्पल दाखवतो आणि म्हणतो माझा जरा माईक काहीतरी घाला गणला, तेवढा हा पाठी गडगडला. वेलकम टू महाराष्ट्र. हा
आपण गोवा सोडलाय, महाराष्ट्राला लागलोय आणि येस आता वाजले संध्याकाळचे 6:30. तर चापोरा फोर्ट सोडल्यानंतर आम्ही हॉटेलच्या शोधण्यात भरपूर फिरलो. लिटरली हायवे सोडलो, मापुसा फिरलो. मापुसात पण कुठे नेमकी आलं 4 वाजले आम्हाला चापोरा फोर्टला. 4 नंतर आम्ही खाली उतरलो आणि त्याच्यानंतर कुठेच हॉटेल भेटलं तर मिसकम्युनिकेशन झालं. हॉटेल नाही भेटलं, इकडे गेलो, डायरेक्शन चुकलं. शेवटी हायवेला लागलो. हायवेला एका जागी थांबलो, तिकडे पण नाही भेटलं. टिकताना सगळे भेटलो होतो, तिकडे थांबलो होतो. त्याच जागेवर बैठक इकडे आलो. मग तिकडेच म्हटलं आता एक नॉनस्टॉप तिकडेच गाडी खेचूया. माझ्या मध्ये पॉइंट इकडे पुढे लागतो बांधा. बांधा सोडल्या सगळे निघालेत आपल्या आपल्या रस्त्याला. कोल्हापूरच्या दिशेला, रत्नागिरीच्या दिशेला. टाटा. हा चाललेत हे आंबोली घाटामार्गे. आम्हाला वॉटरफॉलचे फोटो टाका. चल वरच फोटो टाकतोय, पोस्ट सांगतो मी तुला.